इतकी वाईट परिस्थिती शहराची पण झाली, बेस्टची झाली, सगळी झाली आहे. कुठेतरी एक नवीन जनरेशन, एक नवीन चॅनल म्हणून एक्सेप्ट केली. पुढे काय, ह्याचा युटर्न कुठे? आता बीएसटी पासून सुरुवात करूया, तर काय आहे सोल्युशन? त्याप्रमाणे मुंबईची बीएसटी ही जशी रेल्वे लाईफलाईन आहे तशीच बीएसटी लाईफलाईन आहे. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी फीडर सर्व्हिस म्हणूनच ओळखली गेली होती, की छोट्या छोट्या अंतरावरती. आता आज मुंबईला मोठं एक काय मिळतंय तर मेट्रो. याला शहरामध्ये कनेक्टिव्हिटी आहे, परंतु उपनगरामध्ये कनेक्टिव्हिटी नाही त्या लाईनला. तिथून बाहेर पडल्यानंतर कुठे जायचं, तर त्याला काही ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाहीये. तर तिथे ह्या बसेस सगळ्या चालू शकतात त्या पॉइंट. नवीन रूट्स क्रिएट झाले पाहिजे, म्हणून हे क्रिएट करतानाच प्लॅनिंग झालं पाहिजे. ठीक आहे, त्यांनी फक्त काय एक केलं की सगळी टोकं जोडली गेली पाहिजे. एक प्लॅन झालं होतं त्यावेळेला. दुसरं प्लॅनिंग त्याच्यामध्ये असं झालं होतं की विदिन 1 hours टाइम माणूस कुठल्याही टोकाला पोहोचला पाहिजे, मुंबईतला माणूस. पण तो रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तिथून त्याच्या गंतव्यस्थान जे काही डेस्टिनेशन असेल तिथे जाण्याची काय व्यवस्था आहे, तर ती काही व्यवस्थेचा विचार झाला नाही. खरं म्हणजे बीएसटीला तो विचार सांगितला होता. आणि बीएसटी म्हणूनच ज्यावेळेला ही पहिली मेट्रो सुरू झाली वर्सोवा टू घाटकोपर, त्यावेळेला आमचा सर्वात प्रॉफिटेबल मुंबईतला मार्ग होता तो अंधेरी टू घाटकोपरवाला. 341 नंबरची ती बस होती. इतकं हे झालं की 40-60% पॅसेंजर एका रात्रीत कमी झाला त्या याच्यामुळे. कारण 25 मिनिटात ती इकडून तिकडे थेट वर्सोवावरून तिथे जायची. अंधेरीहून जायला तर 15 मिनिटं पण नाही लागायची, आणि आमच्या बसला तर 40-40 मिनिटं लागायची त्या ट्रॅफिकमध्ये. तर तो मार्ग बंदच पडायला लागला होता. पण नंतर हळूहळू त्याची तिकीट ज्यावेळेला 40 रुपयापर्यंत व्हायला लागली त्यावेळेला ते सामान्य माणसाला परवडणं असं झालं नाही, आणि मग तो पुन्हा बसकडे वळायला लागला. आणि त्याच्यात कसं मुंबईचा माणूस अजूनही लटकत प्रवास करतो. तिथे लटकण्याची व्यवस्था नाही. दरवाजा बंद झाला की संपलं, गाडी गेली. तसं इथे नाही. सिग्नलला उभी राहिली, हात दाखवल्यावर उभी राहिली, जरा ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली मला उतरायचंय, उभी राहिली. अशा अनेक प्रकार अजूनही घडतात मुंबई शहरामध्ये. आता त्या बसेस आल्यामुळे होत नाही, परंतु त्या बसेस आल्यावरती आता ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत. आणि त्याचा जो काही रिपोर्ट दिला होता टाटा कंपनीने त्यावेळेला असं सांगितलं त्या काळात, म्हणजे मला माहितीप्रमाणे हा 2011-12 मध्ये आला होता रिपोर्ट, 6000 बसेस बीएसटीच्या गरजेच्या आहेत मुंबई शहरात त्यावेळेला. 10 वर्ष, म्हणजे 10-12 वर्ष झाली त्याला. आता त्याची हे 8000 गेली असावी माझ्या अंदाज. पण सर 8000 बस चालण्यासाठी रस्ते आणि म्हणजे तोच ना प्रॉब्लेम बदललेत 10 वर्षात. त्यालाच तर टाउन प्लॅनिंग. आता हे सगळे जे रिझर्वेशन आहेत ते कशासाठी आहे? एक डेन्सिटी ठरवली जाते की एवढ्या भागामध्ये काय असावं. एक मार्केट असावं, एक स्मशानभूमी असावी, एक गार्डन असावं, एक पाण्याच्या लाईन असावं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मनोरंजनाची साधनं असावी, थिएटर असावं, वगैरे वगैरे. जे क्वालिटी ऑफ लाईफ फॉर सिटीझन ज्याच्यासाठी आहे की नाही, तर कागदावर आहे सगळीकडे, पण प्रत्यक्षात ती आणता येते का? नाही आणता येत. कारण की मुंबईचे जमिनीचे असलेले भाव, मुंबईचे रेट आपण आश्चर्यचकित होतो. गावचा माणूस तर वगैरे. मी माझ्या गावाला एक घर घेताना मला इतका आनंद झाला की 1000 रुपये स्क्वेअर फुटाने घर होतं. पूर्ण 1000 रुपये स्क्वेअर फुटाने बांधलेलं घर होतं. मी म्हटलं अरे हे तर एकदम मुंबईमध्ये 1 लाख रुपये, 1 लाख रुपये स्क्वेअर फूट कुठे आणि 1000 रुपये स्क्वेअर फूट कुठे? तर हा जो जमिनीचा भाव आहे, ती जमीन कोण सोडायला मुंबईत मागत नाही. आपल्याकडे चर्चा करायला आवडतं की रे लंडनमध्ये आणि मुंबईमध्ये फ्लॅट सेम रेटला मिळतो, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर लंडनमध्ये आहे, कारण लंडनच्या बसेस वायफाय, टायमिंग, एव्हरीथिंग, जे तुम्ही बोललात की ड्रायव्हर वेल ड्रेस, डिसिप्लिन व्यवस्था आहे, सगळं. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण जेव्हा इंटरव्ह्यू सुरू केला आणि पुढे जे तुम्ही सांगितलं, असं वाटतं की बेस्ट बॅकवर्ड इन टाइम गेली आहे, जी फ्युचर मध्ये जायला पाहिजे होती. बेस्टच्या बसेस गेल्या फ्युचर मध्ये, पण त्याची डिसिप्लिन मात्र गेली. डिसिप्लिन एक गोष्ट तर खरी आहे, कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे ऍक्च्युअल जी काम करत होती ती लोक फेसलेस. म्हणजे आता बीएसटीत इलेक्ट्रिक बस आली. चांगली बस आहे ती, त्याला काही प्रॉब्लेम. जगातल्या चांगल्या उत्पादक करणाऱ्या कंपनीची ती बस आहे, ओलेक्ट्रा. परंतु
चायनीज एक कंपनी आहे बायडो असे नाव आहे, त्या कंपनीशी त्यांचं टायअप आहे आणि ते दोघं मिळून ती बस बनवतात. परंतु इथे इंडियामध्ये ती ओलेक्ट्रा या नावाने ती कंपनी ती करते. पण ती बस म्हणून ती चांगली आहे, दिसायला चांगली आहे, रुबाबदार आहे, पळायला चांगलेली आहे, तिचं स्पीड वगैरे सगळं सिस्टीम आतमधली चांगली आहे. डबल डेकर बस तुम्ही बघितली असेल मुंबईतली, ती लंडन आणि मुंबईची ऑपरेट काय, परंतु त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे ते देण्यात आपण कमी पडलेलो आहे. म्हणून मग जबाबदारी येते मुंबई महापालिकेवरती, म्हणून जबाबदारी होते राज्य शासनावरती, म्हणून जबाबदारी होते पोलीस यंत्रणेवरती आणि अन्य ज्या काही यंत्रणा असतील हे बघणाऱ्या त्यांच्यावर ही जबाबदारी येते. पण सगळेजण माझा काही संबंधच नाही, ते बीएसटीची बस नीट धावते का नाही धावते, मला काय करायचंय. पोलीस म्हणतो मला काय करायचं, ऍक्सिडेंट झाल्यावर मी येतो फक्त त्याला अरेस्ट करायला आणि त्याच्यावर केस चालवायला, मला काय करायचंय. की त्याला नीट रस्ता मिळतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी असलेली माणसं थंड बसलेली. त्यामुळे ही परिस्थिती मुंबई शहराची. त्यामुळे शेवटी नागरिकांची तर जबाबदारी आहेच, बिकॉज त्यांनी, परंतु नागरिकांना तुम्ही व्यवस्था चांगली दिली तर ते त्याचा वापर करतील. तुम्ही त्यांना व्यवस्था दिली नाही आणि तुम्ही त्याच्यावरती शिस्तीचा बडगा जर उतरणार असेल तर तो ऐकणार नाही. तो म्हणणार मला तुम्ही फुटपाथ चालायला ठेवणार नाही तर मी रस्त्यावरूनच चालणार आणि मग तुम्ही फाईन मारणार. तर हे बरोबर नाही. त्यामुळे शासनाने जर नियम बनवले असतील तर या नियमानुसार सुविधा ठेवल्या पाहिजे.